ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। परळी शहरामध्ये पाहिलं तर 100 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं तर रोजचे 1000 ते 2000 या ठिकाणी OPD देखील होते आणि त्या प्लस पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर ICUच्या 42 रूम आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण सुविधा देखील उपलब्ध आहेत, मात्र या ठिकाणी केवळ डॉक्टर नसल्यामुळे या संपूर्ण सुविधा आहेत आता दुर्खात पडलेल्या आहेत। या ठिकाणी अनेक वेळा डॉक्टरची मागणी देखील करण्यात आली होती, मात्र त्याचं पुन्हा काही झालेलं नाही। आता माझ्यासोबत या ठिकाणी अधिकारी येतं अधिकारी सर काय सांगाल या ठिकाणी पाहिलं तर आपल्याकडे कुठल्या सुविधा आहेत? आपल्याकडं इथं CT स्कॅन आहे, डायलिसिस आहे, बाकी गायनेकॉलॉजिस्टच्या सीझर, सिस्टॅक्टॉमी सर्व ऑपरेशन डिलिव्हरी होतात, कॅटरॅक्टचे ऑपरेशन होतात, बाकी OPD आमची 1000 ते 1500 दररोजची OPD आहे। इथं फक्त फिजिशियन डॉक्टर आमच्याकडं नसल्यामुळं बाकी अतिगंभीर पेशंट आम्ही अंबाजोगाईला पाठवतो, जे सर्वसाधारण पेशंट आहेत त्यांना इथं आम्ही उपचार करतो। सर या ठिकाणी पाहिलं तर 42 रुग्ण आपल्या खाटेत सुविधा पाहिलं तर या ठिकाणी पाहिजे 40 तसे आहेत आणि बालकांसाठी 3 आहेत। त्याशी आपल्याकडे वॅक्सिन प्लॅन देखील संपूर्ण तयार आहे, मात्र डॉक्टर नसल्यामुळं आपल्याला पेशंट अंबाजोगाई पाठवायला लागतो। फिजिशियन डॉक्टर इथं नाही, मग आले होते ते रजेवर गेले आणि परत डेप्युटेशन करून गेले, तर परत आम्ही दर महिन्याला मागणी करतो, पण काही अद्याप मिळालेलं नाही फिजिशियन डॉक्टर। आपण दरम्यान मागणी करतो हो। त्याच्यामुळे सर या ठिकाणी पाहिलं तरी मोठ्या संख्येने परळी लागते 1.5 लाखाची संख्या आहे, त्यामुळं खूप लोकांना बी आता इथं अंबाजोगाई जाणं काही शक्य नसतं, त्यामुळे इथं डॉक्टर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। परत एकदा मागणी करू आम्ही, याच्या अगोदरही केलेलं आहे, दर महिन्याला करतो आणि मागणी करून। माझ्यासोबत काही नागरिक त्यांच्याशी सर आपण एक पाठीमागं निवेदन दिलं होतं, काय निवेदन दिलं होतं नेमकं? बीड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचं गाव असलेले हे परळी शहर आहे। इथे थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं वैद्यनाथ मंदिर आहे, त्यामुळे इथे भरपूर लोकांचा राबता असतो। त्याबरोबरच तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव असल्यामुळे इथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात कायम गर्दी असते, मात्र गंभीर पेशंट असल्यानंतर इथून पेशंट अंबाजोगाईला पाठवला जातो किंवा खाजगी दवाखान्यात जातो, यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड बसतोय, वेळेचा अपव्यय होतोय। उपजिल्हा रुग्णालयात 100 खाटांचं हे जे रुग्णालय आहे, येथे कोरोना काळात आम्ही ऑक्सिजन प्लांटची मागणी करून ऑक्सिजन प्लांट बसून घेतला होता, तर जे काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत त्या सर्व इथं संपूर्णपणे उपलब्ध आहेत। खाटा आहेत, ICU प्लांट आहे, मशिनरी आहे, मात्र फक्त जनरल फिजिशियन डॉक्टर नसल्यामुळं हे ICU सेंटर चालू नाही। तर कारण हे ICU सेंटर चालू करण्यासाठी जनरल फिजिशियनची मागणी आम्ही वेळोवेळी करत आहोत। आत्ताही आम्ही पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे मागणी करून या जनरल फिजिशियन आमच्याकडे उपजिल्हा रुग्णालयात मागून घेऊ आणि हे ICU सेंटर चालू करण्यासाठी 100% प्रयत्न करू। या ठिकाणी पाहिजे डायलिसिस देखील उपलब्ध आहे, CT स्कॅन उपलब्ध आहे, मोठ्या संख्येने या ठिकाणी पेशंट देखील येत असतात। उपजिल्हा रुग्णालयात कायम पेशंट आहेत, 1,500 रुग्ण रोजचे, जवळपास 1,500 रुग्ण येथे OPDमध्ये रोजचे आहेत, मात्र ज्या सुविधा असायला पाहिजे ICUसाठी त्या सुविधा असूनही फक्त डॉक्टर नसल्याने इथे ICU मध्ये पेशंट राहू शकत नाही आहेत। तर आमची मागणी राहील ह्याच्या जनरल फिजिशियनसाठी आणि तो आम्ही इथे मागून घेऊ। आता हे पाहिलं तर एक नागरिक होते, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आता एक डॉक्टरची अत्यंत गरज आहे आणि आता या ठिकाणी डॉक्टर येणं आणि त्या पेशंटला देखील मोठ्या दिलासा देखील भेटणार आहे, पण डॉक्टर कधी येतं नेमता येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरापर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TVNI परळी, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।